Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव जिल्ह्यातील अमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरणाबाबत पोलिसांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या कारणावरून तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह जाळण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत तरुणी सत्यव्वा संतोष हलवार वय 24 हिचे कृष्णा पाटील सोबत प्रेम संबंध होते. तसेच ती पतीला सोडून प्रियकरासोबत गेल्याने कुटुंबीय संतप्त झाले होते. 13 मार्च रोजी तिला कुटुंबियांनी ताब्यात घेतल्यानंतर हत्या करण्यात आली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह मिरज तालुक्यात जाळल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणात प्रकाश हलवार, शानूर हलवार आणि कल्लप्पा मोरबद यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिली. विजयपूर शहराबाहेरील आलियाबाद औद्योगिक वसाहत परिसरात मंगळवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून आलियाबाद ग्रामपंचायत सदस्य तसेच पांगरुण दोड्डी येथील रहिवासी राहू करे वय 48 यांची हत्या केली. हल्लेखोरांनी त्यांच्या जीपला टिप्परने धडक देऊन अडवले आणि त्यानंतर 6 फेऱ्या अंधाधुंद गोळीबार केला. जीपचा दरवाजा न उघडल्याने आरोपींनी वाहनावर दगडफेकही केली, ज्यामध्ये राजू करे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले. या हत्येमागे जुन्या वैमनस्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच विजयपूर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. विजयपूर जिल्ह्यातील नागठाण येथील सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरकेरी वय 6 या मुलाची हत्या त्याच्याच वडिलांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गावातील लोक मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही असं टोमणे मारत असल्याने संतप्त होऊन वडील मल्लिकार्जुन अरकेरी यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलं. 16 मार्च रोजी शाळेत प्रवेश देण्याच्या बहाण्याने मुलाला घरातून घेऊन जाऊन महाराष्ट्रातील कराडजवळ वडोली परिसरात कृष्णा नदीत ढकलून त्याची हत्या करण्यात आली. घटनेनंतर मुलाला सिंदगी येथे हॉस्टेलमध्ये ठेवले असल्याचे खोटे सांगून आरोपीने कुटुंबियांची दिशाभूल केली. 1 एप्रिल रोजी वाढदिवशी आई भाग्यश्री हिने मुलाला घरी आणण्याचा आग्रह धरल्यावर आरोपी पळून गेल्याने संशय निर्माण झाला. तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केल्यावर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून कराड येथील मसूर पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार मुलाचा मृतदेह शोधण्यात आला. या प्रकरणाचा तपास उलगडल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली. आंबेवाडी येथे मार्कंडेय नदीकाठी असलेल्या शेतातील पाण्याच्या मोटारी व केबल्सची मोठ्या प्रमाणात चोरी होत असून एका रात्रीत 9 मोटार केबल्स चोरीला गेल्या. या प्रकारात काही शेतकऱ्यांचे 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत नुकसान झाले असून एकूण लाखो रुपयांचा फटका बसला आहे. बंडू अतवाडकर, पुंडलिक अतवाडकर, श्रीकांत घुगरेटकर, प्रकाश धोपे, उत्तम अतवाडकर, खाचू तरळे, बसवंत सांभरेकर, परशुराम तरळे, हनुमंत सांभरेकर यांच्या केबल्स अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्यात आल्या. यापूर्वी अशा चोऱ्या झाल्या असून काही मोटारींचा अद्याप शोध लागलेला नाही. ही घटना काकती पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. चोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी करत परिसरातील जुगार, मटका व व्यसनाधीनतेमुळे चोरीचं प्रमाण वाढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल.
लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मिसेस RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. कर्नाटक राज्य उच्चस्तरीय मंजुरी समितीच्या 13 एप्रिल रोजी बेंगळूर येथे झालेल्या बैठकीत एकूण 18,430.44 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून सुमारे 15,032 रोजगार निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री सिद्धरामय्या होते, तर उपमुख्यमंत्री DK शिवकुमार आणि मंत्री MB पाटील यांच्यासह विविध खात्याचे मंत्री अधिकारी उपस्थित होते. या मंजुरीमध्ये बेळगावकरिता 1,356 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 1,350 रोजगार निर्मितीचा समावेश आहे. बेळगावमध्ये एरोस्ट्रक्चर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपनीकडून ही गुंतवणूक होणार असून ती एकच समूहाचा भाग आहे. ही कंपनी एअरबस, बोईंग आणि सॅफ्रॉन सारख्या जागतिक कंपन्यांसाठी विमान संरचना घटक तयार करत असून या गुंतवणुकीमुळे बेळगावचा औद्योगिक विकास वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बेळगावातील भोवी गल्ली परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरमालक अनंत महेंद्रकर हे कुटुंबासह 4 दिवसांपासून बाहेरगावी असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाटे व लॉकर फोडून सामानाची उलथापालथ करत सुमारे 1 ते 1.5 लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाणे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सीसीटीव्ही तपासणी सुरू असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरासह जिल्ह्यात उत्साह, अभिमान आणि सामाजिक एकतेचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महापालिका, समाज कल्याण विभाग तसेच विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नागपूरहून आणलेल्या भीमज्योतीचे पारंपरिक स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सामाजिक समता, शिक्षण आणि संविधानिक मूल्ये जपण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. सायंकाळी शहर व ग्रामीण भागात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकीचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकिहोळी, आमदार आसिफ सेठ, राहुल जारकिहोळी, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. राणी चन्नम्मा सर्कल येथे आकर्षक चित्ररथ, वेशभूषा सादरीकरण आणि लंडन निवासस्थानाचा देखावा सादर करण्यात येऊन जयंती सोहळा प्रेरणादायी वातावरणात पार पडला. बेळगाव शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या रंगकामाला बुधवारी दिनांक 15 एप्रिल रोजी विधिवत पूजन करून प्रारंभ करण्यात आला. या शुभ कार्याच्या प्रारंभ प्रसंगी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे तसेच श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून रंगकामाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, धारकरी आदी उपस्थित होते. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. बेळगाव कॅम्प परिसरातील ऐतिहासिक सेंट मेरी चर्च येथे बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी 157वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
1869 साली स्थापन झालेल्या या चर्चने बेळगावच्या ऐतिहासिक वारशात महत्त्वपूर्ण स्थान मिळवलं असून आजही ते चर्च ऑफ इंग्लंड म्हणून ओळखलं जातं. ब्रिटिश काळाच्या गॅरिसनच्या विस्तारादरम्यान 15 एप्रिल 1869 रोजी उभारलेले हे चर्च गॉथिक स्थापत्य शैलीत बांधलं गेलं असून गोकाक येथील गुलाबी दगड व दांडेली येथील सागवान लाकडाचा वापर करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये सुमारे 1 कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आलं असून 29 ऑक्टोबर 2025 रोजी चर्च पुन्हा खुले करण्यात आले. दर रविवारी सकाळी 8:30 वाजता प्रार्थना सभा होत असून हे चर्च ऐतिहासिक वारसा जपत आजही ख्रिश्चन समुदायांकरिता प्रेरणास्थान ठरत आहे. विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या विचारसरणीचा देशहिताच्या दृष्टीने सर्वांनी स्वीकार करावा असे मत व्यक्त केले. डॉक्टर B.R. आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे महान नेते असून त्यांनी भविष्यातील भारताची दूरदृष्टी मांडली असे ते म्हणाले. विजयपूर येथील डॉक्टर आंबेडकर चौकात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना ते बोलत होते. आंबेडकरांनी सामाजिक समानता, अस्पृश्यता निर्मूलनासाठी आयुष्यभर कार्य केले असून जगाला आदर्श ठरेल असे संविधान दिले असेही त्यांनी नमूद केले. जयंतीनिमित्त अल्पोपहार व थंड पेयांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महानगरपालिकेचे महापौर M.S. करडी, सदस्य प्रेमानंद बिरादार, राजशेखर कुर्यावर, कुमार गडगी, विठ्ठल होसपेटे, राहुल जाधव तसेच मडिवाळ याळवार यांच्यासह इतर उपस्थित होते. हुक्केरी तालुक्यातील पाणी पुरवठ्याच्या समस्यांवर प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून बेळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी हरगापूर आणि पाशापूर गावांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पिण्याच्या पाण्याबाबतची माहिती जाणून घेतली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच विविध विकास कामे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यानंतर त्यांनी अरभावी गावाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पंचायत योजनाधिकारी, तालुका पंचायत अधिकारी, तहसीलदार, संकेश्वर नगर परिषद मुख्याधिकारी तसेच इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बेळगाव व खानापूर तालुक्यात वाढत्या बेकायदा खाण व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या निर्देशानुसार खाण व भूगर्भ विभाग, तहसीलदार, पोलीस, वन विभाग आणि RTO अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक 24 तास गस्त व कारवाई करत आहे. संशयास्पद ठिकाणी अचानक तपासण्या केल्या जात असून बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव खानापूर भागामध्ये लॅटराईट उत्खननासह मोठ्या प्रमाणात बेकायदा खाणकाम सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या असून पर्यावरणीय समतोल बिघडत असल्याची स्थानिकांची नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी क्लब रोड परिसरातील चाकू हल्ला व यापूर्वी इनाम बडस येथे बेकायदेशीर खाणकाम कारवाईनंतर प्रशासनाने आता अधिक कठोर भूमिका घेतल्याने त्यामुळे बेकायदा खाण व्यवसायात गुंतलेल्या घटकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. वंटमुरी येथील बालभवन येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 अंतर्गत 14 व 17 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय विशेष क्रिकेट प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून क्रीडा कौशल्य विकसित करावे असे आवाहन केले. या प्रशिक्षण उपक्रमाचा उद्देश शिस्त, सांघिक भावना आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करणे तसेच तळागाळातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी योग्य व्यासपीठ, सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शन आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला BEO रवी भजंत्री तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. विजयपूर येथे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी हरिहर येथील पंचमसाली पीठाचे श्री वचनानंद स्वामीजी यांच्या उच्चाटन प्रकरणावर प्रतिक्रिया देत हरिहर व कुडलसंगम पीठांच्या ट्रस्टांवर लोकांचा विश्वास उडाल्याचा आरोप केला. या ट्रस्टनी संस्थांना खासगी मालमत्ता बनवून सरकारला ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी निधी वितरणात बनावट कागदपत्रे व सहीचा वापर झाल्याचे म्हटले.
BS येडियुराप्पा व बसवराज बोम्मई यांच्या कार्यकाळात दिलेल्या निधीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. वचनानंद स्वामीजींनी टीका करत ते सत्य हरिश्चंद्र नाहीत असे म्हणत विधानसभेत बोलण्याची संधी न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच बसवजय मृत्युंजय स्वामीजी प्रकरणात बनावट तक्रारीचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली व दोषींवर कारवाईची मागणी केली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल 18 रुपये आणि डिझेल 35 रुपये प्रति लिटर पर्यंत महाग होऊ शकते असा अंदाज विदेशी ब्रोकरेज फर्म मॅक्वायरीच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. देशात कच्चे तेल महाग असूनही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने तेल कंपन्यांना मोठे नुकसान होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. पश्चिम बंगालसह 5 राज्यातील निवडणुका संपल्यानंतर कंपन्या दरवाढ करू शकतात असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. उत्पादन शुल्क कपातीनंतर कंपन्यांचे दैनंदिन नुकसान सुमारे 2,400 कोटी रुपयांवरून 1,600 कोटी रुपयांपर्यंत कमी झाले असले तरी प्रति लिटर मोठा तोटा सुरूच असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. भारत सुमारे 88% कच्चे तेल आयात करतो. त्यापैकी मोठा हिस्सा मध्य पूर्व व रशियातून येतो. त्यामुळे दरवाढीचा परिणाम चालू खात्यातील तुटीवरही होऊ शकतो असा इशारा अहवालात देण्यात आला आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. पेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील श्री देवी महालक्ष्मी मंदिराचा दुसरा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या निमित्ताने मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता नवचंडी, पाठवाचन व धार्मिक विधींनी होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा पार पडणार असून दुपारी 12 वाजता आरती व तीर्थप्रसाद वाटप करण्यात येणार असून त्यानंतर ओटी भरणे तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्धापन दिन सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष वसंत अष्टेकर यांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एक्सप्रेस रेल्वेमध्ये गंभीर अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एक्सप्रेस रेल्वे 11006 मधून आढळलेल्या या महिलेला 9 एप्रिल रोजी गंभीर अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी सिव्हिल हॉस्पिटल बेळगाव येथे झाला. अंदाजे 40 ते 45 वयोगटातील 5 फूट 4 इंच उंचीची लालसर वर्ण व निळ्या गाऊनमधील ही महिला अद्याप अनोळखी आहे. रेल्वे पोलिसांकडून तिची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून कोणाला या महिलेबद्दल माहिती असल्यास त्यांनी रेल्वे पोलीस ठाणे बेळगाव येथे 083124057273 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजयपूर खासदार रमेश जिगजिणगी यांनी 2025-26 शैक्षणिक वर्षातील शाळा मान्यता प्रक्रियेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत SIT मार्फत सखोल चौकशीची मागणी केली. नियमभंगामुळे शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येईल असा इशारा देत राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून विलंब झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. FIR मधील 58 शाळांबरोबरच आणखी 200हून अधिक शाळांच्या मान्यता नूतनीकरणातील गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. राज्यात 7,483 अर्जांपैकी 1,310 शाळांना मान्यता देण्यात आली असून विजयपूर जिल्हा सर्वाधिक अर्ज व मान्यता मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारवर निधी गैरवापर व विकास कामातील अपयशाचे आरोप करत यत्नाळ प्रकरणावर भाष्य टाळत हा निर्णय पक्षाच्या उच्च नेतृत्वावर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्री विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्था SPM रोड बेळगाव येथे रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी झालेल्या मंथन बैठकीत 2026-27 वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रभाकर रामचंद्र सुतार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष भरत शिरोळकर यांनी नूतन अध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन पदभार स्वीकारण्याची जबाबदारी सोपवली.
उपाध्यक्षपदी चंद्रशेखर गजानन आंबेवाडीकर, सचिवपदी किशोर पांडुरंग कणबरकर, उपसचिवपदी विजय सुतार आणि खजिनदारपदी यशवंत सुतार यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना विश्वस्त व कार्यकारी मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थी सातत्याने अभ्यास करत राहिले तरच परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तम भविष्य घडवू शकतात, असे मत विजयपूर जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्च 2026 मध्ये झालेल्या द्वितीय पीयूसी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अभ्यासाची सातत्यपूर्ण सवय, पुनरावलोकन आणि स्वतःचे मूल्यमापन केल्यास यश निश्चित मिळते. तसेच शिक्षणासोबत क्रीडा व शारीरिक क्रियाकलापही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा पंचायत सीईओ ऋषी आनंद, उपसंचालक CK होसमनी, शिक्षण विभागातील अधिकारी, प्राचार्य, शिक्षक व पालक उपस्थित होते. वायव्य वाहतूक संस्था हुक्केरी घटक वतीने बेळगाव पंढरपूर बस सेवा सुरुवात करण्यात आली आहे. हजारो भाविकांच्या व प्रवाशांच्या मागणीनुसार बस सेवा सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती आगार नियंत्रण अधिकारी सुनील बोंगाळ यांनी दिली. ही बस बेळगाव येथून दुपारी 12 वाजता सुटून हुक्केरीमध्ये दुपारी 1 वाजता पोहोचते. ही बस पुढे चिक्कोडी, कागवाड, मिरज मार्गे पंढरपूरला संध्याकाळी 6:45 पोहोचते. दुसऱ्या दिवशी पहाटे 6:45 पासून पंढरपूर येथून निघून मिरज, कागवाड, चिक्कोडी, हुक्केरी मार्गे बेळगाव येथे दुपारी 1:30 पोहोचते, अशी माहिती बोंगळ यांनी दिली. यावेळी बस चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनगणनेचा पहिला टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑनलाईन गृहगणनेला 1 एप्रिलपासून सुरुवात झाली. 1 ते 15 एप्रिलपर्यंत ऑनलाईन गृहगणनेची मुदत होती. मात्र याला म्हणावा तसा प्रतिसाद जिल्ह्यासह तालुक्यात मिळाला नाही. आता गुरुवारपासून घरोघरी जाऊन गणती केली जाणार आहे. ही केवळ घरांची आणि भौतिक सुविधांची गणती असणार आहे. निपाणी तालुक्यात एकूण 78,120 घरांची नोंद असून त्यापैकी 4,200 घरांची ऑनलाईन गणतीत नोंद झाली आहे. उर्वरित 73,920 घरांची गणती जागेवर जाऊन होणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.